नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 8वी स्कॉलरशिप विषय गणित क्षेत्रफळ प्रकरणातील आपण स्वाध्याय 21.2 पाहणार आहोत। त्यातलं पहिलं उदाहरण घेऊया। एका अर्धवर्तुळाकृती बागेची परिमिती 180 मीटर असेल तर त्या बागेचे क्षेत्रफळ किती? आता इथं अर्धवर्तुळाकृती बाग मी काढलेली आहे। या बागेची परिमिती आपल्याला 180 मीटर दिलेली आहे। म्हणजे आता परिमितीमध्ये या ठिकाणी हा अर्धवर्तुळाकार भाग आणि हा अर्धवर्तुळाचा व्यास या दोघांची बेरीज येते। आता अर्धवर्तुळाकृती बागेची परिमिती बरोबर, आता बागेचा परिघ काय सूत्र आहे तर 2 पाय r। परंतु बाग अर्धवर्तुळाकृती आहे म्हणजे याचं निम्म आपल्याला घ्यावं लागेल। हा 2 गेला, हा 2 गेला, म्हणजे इथं शिल्लक राहिलेला आहे पाय r अधिक या अर्धवर्तुळाचा व्यास म्हणजे त्रिज्येच्या दुप्पट असतो म्हणून 2r। आता यातला आपण हा r जो आहे तो सामायिक आहे दोन्ही ठिकाणी, तो आपण बाहेर काढला तर कंसात शिल्लक राहणार आहे पाय अधिक 2। म्हणजे अर्धवर्तुळाकृती बागेची परिमिती आलेली आहे r कंसात पाय अधिक 2। आता परिमिती दिलेली आहे आपल्याला 180 बरोबर r कंसात 22/7 अधिक 2। 180 बरोबर r कंसात। आता इथं ही अपूर्णांकांची बेरीज आपल्याला करावी लागेल। इथं हे विषमछेद अपूर्णांक आहेत म्हणजे इथं छेद 1 आहे, मग तिरकस गुणाकार करावा लागेल। अंशास्थानी तिरकस गुणाकार 22 1 22, 7 दुणे 14 आणि खाली छेदस्थानी दोन्ही छेदांचा गुणाकार असतो म्हणून 7 1 7। 180 बरोबर r गुणिले 22 अधिक 14 36/7। आता r ची किंमत आपल्याला काढायची आहे कारण वर्तुळाचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे, म्हणजे बागेचं क्षेत्रफळ काढायचं आहे। बागेच्या क्षेत्रफळासाठी आपल्याला r आवश्यक आहे, म्हणजे त्रिज्या आपल्याला लागणार आहे म्हणून आपण इथं r ची किंमत काढणार आहोत। r आहे तसंच ठेवूया। 180 हा 7 भागिले आहे तो गुणिले होईल आणि हा 36 गुणिले आहे r ला तो भागिले होईल। आता 180 ला आपण 36 ने डायरेक्ट भाग दिला तरी चालेल किंवा इथं आपण 6 ने भाग देऊया। 6 6 36, 6 त्रिक 18 आणि हा 0 आहे तसाच। पुन्हा आपण 6 ने भाग देऊया। 6 1 6, 6 पंचे 30, म्हणजे r बरोबर 5 गुणिले 7 35 आलेला आहे। 35 मीटर म्हणजे त्रिज्या आपल्याला मिळालेली आहे 35 मीटर। आता बागेचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे। बागेचे क्षेत्रफळ बरोबर, आता बाग ही अर्धवर्तुळाकृती आहे म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे पाय r वर्ग आणि ही अर्धवर्तुळाकृती बाग असल्यामुळे त्याचं क्षेत्रफळ काढताना आपल्याला 2 ने भागावं लागेल। बागेचं क्षेत्रफळ सूत्र आहे पाय r वर्ग, म्हणजे बाग ही वर्तुळाकृती आहे म्हणून पाय r वर्ग, परंतु ही दिलेली आपल्याला जी बाग आहे ती अर्धवर्तुळाकृती आहे म्हणून इथं भागिले 2 आपल्याला घ्यावं लागणार आहे। आता आपण 1/2 गुणिले पायची किंमत 22/7 गुणिले 35चा वर्ग। आता इथं आपण किंमत ठेवूया। 1/2 गुणिले पायची किंमत आपण ठेवलेली आहे 22/7 आणि 35चा वर्ग आहे म्हणून 35 गुणिले 35। आता 7 ने आपण भाग दिला 35 ला। 7 1 7, 7 5 35
आणि 2ने 22ला भाग दिला, बेळकबे बेळकबे बेळकबे. म्हणजे आता या ठिकाणी बघा शिल्लक काय राहिलेलं आहे, 11 गुणिले 35 गुणिले 5 आणि यांचा गुणाकार येतो आहे 1925 चौरस मीटर. म्हणजे अर्धवर्तुळाकृती बागेचं क्षेत्रफळ आपल्याला जे मिळालेलं आहे ते 1925 चौरस मीटर आहे. बघूया आता पर्याय क्रमांक कोणता आहे. तर पर्याय क्रमांक 3850, 3350, 2250 आणि 1925 म्हणजे पर्याय क्रमांक 4 आहे. पुढचे उदाहरण घेऊया. सोबतच्या आकृतीत समलंब चौकोन PQRS हा समलंब चौकोन दिलेला आहे. मध्ये बाजू PQ समांतर बाजू SR. बाजू PQ आणि बाजू SR ह्या परस्परांना समांतर आहेत. बाजूंची मापे आकृती दर्शवलेली आहे. तर समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ किती. आता समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ काढताना त्याचं सूत्र आहे 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची. म्हणजे PM ही उंची आहे. मग आता इथं PMची लांबी आपल्याला दिलेली नाही. आता इथं PQ आपल्याला 47 मीटर दिलेलं आहे. नंतर SP आपल्याला 13 मीटर दिलेलं आहे आणि SR 52 मीटर दिलेलं आहे. MR 52 मीटर दिलेलं आहे आणि SM 5 मीटर दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला PMS हा काटकोन त्रिकोण आहे. मग म्हणजे PMS हा सुद्धा 90 अंशाचा आहे. म्हणजे हा काटकोन त्रिकोण आहे आणि म्हणून आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयानुसार आधी PMची लांबी आपल्याला काढून घ्यावी लागेल. आधी आपण PMची लांबी काढून घेऊया. पायथागोरसच्या प्रमेयानुसार आता पायथागोरसचं सूत्र काय आहे. तर कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग. आता कर्ण या ठिकाणी आहे PS. काटकोनासमोरचा कर्ण असतो म्हणून कर्ण PSचा वर्ग बरोबर पाया SMचा वर्ग अधिक उंची PMचा वर्ग. आता PSची लांबी दिलेली आहे आपल्याला 13. 13चा वर्ग बरोबर SM दिलेला आहे 5. 5चा वर्ग अधिक PM वर्ग. 13चा वर्ग 169 बरोबर 5चा वर्ग 25 अधिक PM वर्ग. आता हा 25 आपण इकडे घेतला तर तो वजा होणार आहे. 169 वजा 25 बरोबर PM वर्ग. म्हणजे PM वर्ग बरोबर 169 मधनं 25 गेले 144 आणि दोन्ही बाजूला आपण वर्गमूळ घेतलं तर उंची मिळालेली आहे आपल्याला. PM म्हणजे उंची 144चं वर्गमूळ 12. म्हणजे ही उंची आपल्याला 12 मीटर मिळालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे उदाहरण आपल्याला एवढं कॅल्क्युलेशन न करता सुद्धा सोडवता येतं. जर पायथागोरसचे त्रिकूट पाठ असतील तर 5, 12, 13 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. म्हणजे इथं ही लांबी 5 दिलेली आहे, ही 13 आहे. म्हणजे ही लांबी PMची लांबी ही 12. अगदी काही सेकंदात आपण याचं उत्तर लगेच काढू शकतो. म्हणून पायथागोरसचे त्रिकूट पाठ करा. म्हणजे हे सगळं कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागणार नाही. तर आता आपण विचारलेल्या प्रश्नाकडे येऊया. प्रश्न विचारलेला आहे आपल्याला समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ किती. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज
समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची बरोबर 1/2 गुणिले, आता समांतर बाजू आहेत PQ आणि SR. आता PQची लांबी PQ आणि SR या समांतर बाजू आहेत. PQची लांबी आपल्याला दिलेली आहे 47 मीटर आणि SRची लांबी आपल्याला मात्र इथं ही 52 मीटर MRची लांबी आहे आणि SMची लांबी आहे 5, म्हणजे 52 अधिक 5 57 अशी आपल्याला इथं बेरीज करावी लागणार आहे. म्हणून PQची लांबी 47 आणि SRची लांबी 57, म्हणजे 47 अधिक 57. समांतर बाजूंची बेरीज 47 अधिक 57 गुणिले उंची आहे 12. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ 1/2 समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची. आता समांतर बाजू आपण इथं आकृती दिलेले आहेत की PQ आणि SR. PQची लांबी आहे 47, SRची लांबी आहे 52 अधिक 5 57, म्हणजे इथं आपण किंमत ठेवलेली आहे 1/2 गुणिले 47 अधिक 57 गुणिले 12. आता बरोबर इथं आपण 2ने भाग देऊया. 2 बेसक 12. 47 आणि 57 यांची बेरीज येते 104 गुणिले 6 बरोबर 624 चौरस मीटर हे आलेलं आहे समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ. आता 624 आपण पर्याय शोधूया. 624 पर्याय क्रमांक 1 आहे. पुढचे उदाहरण घेऊया. 20 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ हे 20 सेमी कर्ण असणाऱ्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या किती पट आहे. आता इथं हा चौरस आहे, याची प्रत्येक बाजू 20 सेमी आहे. मग चौरसाची बाजू 20 सेमी दिलेली आहे. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग. बाजू आहे 20 सेमी, 20चा वर्ग बरोबर 400 चौरस सेमी. आता पुढचं आपल्याला दिलेलं आहे 20 सेमी कर्ण असणाऱ्या, म्हणजे हा इथं चौरसाचा कर्ण आहे आणि या कर्णाची लांबी आहे 20 सेमी. मग चौरसाचा कर्ण आपल्याला दिलेला असेल तर चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर कर्णवर्ग छेद 2. बाजू दिलेली असेल तर चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजू वर्ग आणि कर्ण दिलेला असेल तर चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे कर्णवर्ग छेद 2. कर्ण आपल्याला दिलेला आहे 20, 20चा वर्ग छेद 2 बरोबर 20चा वर्ग 400 छेद 2. आपण इथं भाग दिला 2 दुणे 4 0, म्हणजे इथं उत्तर आलेलं आहे 200 चौरस सेमी. आता चौरसाचं क्षेत्रफळ बाजू दिलेली असेल तर बाजू 20 सेमी असताना आलेलं आहे 400 चौरस सेमी आणि कर्ण 20 सेमी असताना आलेलं आहे 200 चौरस सेमी, म्हणजे 20 सेमी कर्ण असणाऱ्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या किती पट आहे, म्हणजे हे दुप्पट आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2. पुढचे उदाहरण घेऊया. एका समभुज चौकोनाची बाजू 4.1 सेमी लांबीची आहे व त्याचा एक कर्ण 1.8 सेमी लांबीचा आहे, तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती. आता हा चौकोन ABCD हा समभुज चौकोन आहे. समभुज चौकोनाचे कर्ण AC आणि कर्ण DB हे परस्परांना बिंदू O मध्ये छेदत आहेत. आता समभुज चौकोनाचे कर्ण हे परस्परांचे लंबदुभाजक असतात.
म्हणजे या ठिकाणी हे एकमेकांना लंब असतात म्हणून इथं काटकोन तयार होतो आणि लंब दुभाजक म्हणजे समान दोन भाग होतात. आता या ठिकाणी आपल्याला समभुज चौकोनाची बाजू दिलेली आहे 4.1 सेमी. म्हणजे ही प्रत्येक बाजू आता 4.1 सेमी आहे आणि कर्ण दिलेला आहे 1.8 सेमी. आता हे लंब दुभाजक आहेत म्हणजे इथं काटकोन तयार झालेला आहे आणि हे दुभाजक आहेत म्हणजे 1.8/2 म्हणजे 0.9. बे भाग जात नाही म्हणून 0, 2×9 = 18 म्हणजे 0.9. म्हणजे इथं AOची लांबी आहे 0.9 आणि OCची लांबीसुद्धा आहे 0.9. आता याच्यावरनं आपल्याला त्या चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. मग समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे 1/2 गुणिले कर्णांच्या लांबींचा गुणाकार. म्हणजे आपल्याला DB कर्ण या ठिकाणी काढावा लागणार आहे आणि DB करण्यासाठी आपल्याला आधी OB ही बाजू काढावी लागेल. मग OB बाजू काढण्यासाठी इथं हा काटकोन त्रिकोण आहे म्हणजे इथं पायथागोरसचं प्रमेय आपल्याला वापरता येणार आहे. AB हा कर्ण आहे. मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण आहे AB, कारण काटकोनासमोरचा कर्ण असतो. AB वर्ग बरोबर AO वर्ग अधिक OB वर्ग. ABची लांबी आहे 4.1चा वर्ग, AOची लांबी आहे 0.9चा वर्ग अधिक OB वर्ग. आता 4.1चा वर्ग येतो म्हणजे 16.81. आता 4.1 गुणिले 4.1 तुम्ही केलं तर 41 गुणिले 41, 41चा वर्ग आहे 1681. पॉईंट नंतर दोन संख्या आहेत म्हणून इथं आपण 2 नंतर पॉईंट दिले म्हणजे 16.81 आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, वर्गसुद्धा पाठ करा कारण आपल्याला गुणाकार करायची गरज नसते, डायरेक्ट आपण वर्ग लिहू शकतो. 0.9चा वर्ग आहे, 9चा वर्ग आहे 81 आणि पॉईंट नंतर दोन संख्या येतील म्हणजे 0.81 अधिक OB वर्ग. आता 16.81 वजा 0.81 कारण हा 81 इकडे त्यांना वजा होणार आहे बरोबर OB वर्ग. मग 16.81 म्हणणं 0.81 गेले म्हणजे OB वर्ग बरोबर 16. दोन्ही बाजूला आपण वर्गमूळ काढलं तर OB बरोबर येणार आहे 4. म्हणजे इथं ही लांबी 4 आलेली आहे आणि ही लांबीसुद्धा 4 येणार आहे. म्हणजे DB कर्ण येणार आहे. आता दुसरा कर्ण जो आहे कर्ण DB बरोबर 4 आणि 4 8 येणार आहे, 8 सेमी. आता आपल्याला या समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कर्णांच्या लांबींचा गुणाकार. कर्णांच्या लांबींचा गुणाकार बरोबर 1/2 गुणिले कर्ण आपल्याला पहिला कर्ण दिलेला आहे 1.8 सेमी गुणिले दुसरा कर्ण आपल्याला मिळालेला आहे 8 सेमी. मग 2×2=8 म्हणजे आता इथं गुणाकार आपल्याला करायचा आहे 1.8 गुणिले 4, 18×4 = 72 आणि पॉईंट नंतर एक संख्या आहे म्हणजे 7.2 सेमी, 2 चौरस सेमी. क्षेत्रफळ विचारलेलं आहे आपल्याला म्हणून 7.2 चौरस सेमी. आता 7.2 आपण उत्तर शोधूया. 10.8 चौरस सेमी, 3.6 चौरस सेमी, 7.2 चौरस सेमी म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. पुढचे उदाहरण घेऊया. 5वे उदाहरण.
एका समभुज त्रिकोणाची प्रत्येक बाजू 12 सेमी असल्यास त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? आता समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात 3/4 गुणिले बाजू वर्ग, वर्गमुळात 3/4 गुणिले बाजू वर्ग बरोबर वर्गमुळात 3/4 गुणिले बाजू आपल्याला दिलेली आहे समभुज त्रिकोणाची 12 सेमी गुणिले 12 कंसाचा वर्ग. आता √3/4 गुणिले 12 गुणिले 12. आता आपण 4ने भाग देऊया. 4 1 4, 4 त्रिक 12. म्हणजे इथं गुणाकार आपण केला तर 12 त्रिक 36 वर्गमुळात 3 चौरस सेमी. 36 वर्गमुळात 3 चौरस सेमी. पर्याय क्रमांक 48 वर्गमुळात 3 आहे. 36 वर्गमुळात 3 चौरस सेमी पर्याय क्रमांक 2 आहे. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 6वं उदाहरण घेऊया. एका आयताच्या 4ही कोपऱ्यांवर फुलांचे ताटवे लावलेले आहेत, तर आयताच्या उर्वरित भागाचे क्षेत्रफळ किती? आता इथं ABCD हा आयत आहे आणि या आयताच्या 4ही कोपऱ्यांवरती इथं फुलांचे ताटवे लावलेले आहेत. आता इथं या म्हणजे हा वर्तुळाकार भाग आहे म्हणून याची त्रिज्या दिलेली आहे 7 सेमी. म्हणजे प्रत्येक ठिकाणी या वर्तुळाकार भागाची त्रिज्या ही 7 सेमी आहे. म्हणजे हे पाव वर्तुळ आहे. तर या प्रत्येकाची त्रिज्या इथं 7 सेमी आहे. आणि इथं जो मध्ये उरलेला भाग आहे ती लांबी दिलेली आहे 10 सेमी. इथं ही लांबी दिलेली आहे 4 सेमी. आयताच्या समोरासमोरील बाजू समान असतात म्हणजे इथं पण 10 सेमी आहे, इथं पण 4 सेमी आहे. आता आपल्याला या उर्वरित भागाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. प्रथम आपल्याला या चौरस आयताचं क्षेत्रफळ काढावं लागेल. या आयताचं क्षेत्रफळ काढून त्यातनं या पाव वर्तुळ जे 4ही कोपऱ्यांना लावलेले आहेत फुलांचे ताटवे, तर त्याचं क्षेत्रफळ काढावं लागेल आणि मग दोघांची वजाबाकी करून आपल्याला उर्वरित भागाचं क्षेत्रफळ मिळणार आहे. आता इथं आयताचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला इथं ABची लांबी घ्यावी लागेल. मग ABची लांबी किती आहे? 7 + 10 + 7. मग 10 7 आणि 7 14 आणि 10 24 सेमी आहे. नंतर लांबी गुणिले रुंदी आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला माहिती आहे म्हणून आता BCची लांबी आपण आधी काढून घेऊया. BCची लांबी 7 + 4 + 7. विद्यार्थी मित्रांनो, हे उदाहरण आपल्याला तोंडी सोडवण्याचा आता सराव करायचा आहे. पण ही सुरुवात आहे म्हणून मी तुम्हाला उदाहरण इथं प्रत्येक उदाहरण समजावून देते आणि प्रत्येक उदाहरण तुम्हाला सोडवून दाखवलेलं आहे. पण तुम्ही सोडवताना त्या सराव करताना तोंडी तुम्ही जास्तीत जास्त सराव करायचा आहे. आता 7 आणि 7 14 आणि 4 18 सेमी. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी आहे 24 गुणिले 18. 24 गुणिले 18 हा गुणाकार येतो आहे 432 चौरस सेमी. म्हणजे आयताचं क्षेत्रफळ आहे 432 चौरस सेमी. आता इथं हे वर्तुळाचा पावभाग आहे. मग 1 2 3 4 हे 4 पावभाग आपण एकत्र केले तर संपूर्ण वर्तुळ तयार होणार आहे आणि त्या वर्तुळाची त्रिज्या आहे 7 सेमी. मग आता इथं R आहे 7 सेमी. मग वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर πr². पायची किंमत
घेतात 22/7 गुणिले आरचा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7. हा 7 7 आपण कॅन्सल केला तर 22 गुणिले 7 बरोबर 154 चौरस सेमी. म्हणजे या आयताचं संपूर्ण क्षेत्रफळ आलेलं आहे 432 चौरस सेमी. आणि ह्या वर्तुळाचा पाव भाग जो आहे त्या चारही पाव भागांची आपण बेरीज केली तर ते एक वर्तुळ तयार होतं आणि त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे म्हणजे 154 चौरस सेमी. मग आता आपल्याला या ठिकाणी या उर्वरित भागाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी वजाबाकी करावी लागेल. म्हणजे 400 उर्वरित भागाचे क्षेत्रफळ बरोबर 432 वजा 154. तर ही वजाबाकी आपण केली तर ती वजाबाकी येते 278 चौरस सेमी. आता पर्याय क्रमांक शोधूया आपण. 278 चौरस सेमी, 260, 375, 276, 278 चौरस सेमी पर्याय क्रमांक 4 आहे. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.